ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। मुंबईमधल्या शिवाजी पार्क परिसरातील प्रसिद्ध कॅफे कॅडेलवर एफडीएनं कारवाई केली आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मोठी कारवाई केली आहे। 20 ऑगस्ट रोजी अन्न सुरक्षा विभागानं कॅफे कॅडेलची तपासणी केली होती। तपासणीमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भातील अनेक गंभीर त्रुटी आढळल्या। कॅफेमध्ये योग्य वायू विजन व्यवस्था नव्हती, त्याचबरोबर अस्वच्छ फरशी, कर्मचाऱ्यांसाठी अपुऱ्या स्वच्छता सुविधा, तसंच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगळे ठेवण्याची योग्य व्यवस्था नसल्याचंही समोर आलं। पिण्याच्या पाण्याच्या तपासणीच्या नोंदी आणि स्वच्छतेसंबंधी आवश्यक रेकॉर्ड सुद्धा उपलब्ध नव्हते आणि या सर्व गंभीर त्रुटींची दखल घेत एफडीएनं कॅफे कॅडेलचा FSSAI अन्न परवाना निलंबित केलाय। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। मुंबईकरांचा आवडता ट्रिपल शेजवान फ्राईड राईस आता एफडीएच्या रडारवर आलाय। मुंबईतील चायनीज फूडवर एफडीएची नजर आहे। मुंबईतील 2 चायनीज खाद्य आस्थापनांवर एफडीएनं कारवाई केली आहे। मुलुंडच्या चायनाटाउन फास्ट फूड सेंटरची नोंदणी निलंबित केली आहे, तर माहीमच्या लेनेक्सिस फूड वर्क लिमिटेडवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे। मुलुंड आणि माहीममधील दोन्ही चायनीज खाद्य आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन आढळलंय। मुलुंडच्या चायनाटाउन फास्ट फूड सेंटरमध्ये कृत्रिम रंग आणि MSGचा अतिवापर, वारंवार वापरलेले खराब तेल आणि झुरळांचा प्रादुर्भाव तसंच अस्वच्छ ठिकाणी अन्न साठवणूक आढळली आहे। शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी एकच जागा आणि उपकरणं वापरल्यानं अन्न दूषित होण्याचा धोका होता, त्यामुळं आता ही कारवाई केल्याची माहिती आहे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 5 ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 5 ठिकाणांवर कारवाई केली आहे। MCAच्या परमिट रूम, पवेलियन, मेडिटेरेनियन, त्याचबरोबर ओरिएंटल स्विंग आणि क्लब वाय अँड पेस्ट्री काउंटरचे अन्न परवाने निलंबित केले। 20 ऑगस्ट रोजी एफडीएकडून MCAच्या या आस्थापनांची तपासणी करण्यात आली। तपासणीमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षेचे नियम पाळले नसल्याचं समोर आलं होतं, त्यानंतर कारवाई करण्यात आली आहे। संबंधित कंपनीकडे अन्न व्यवसायाचा वैध परवाना नसताना सुद्धा तिथून अन्न व्यवसाय केला जात असल्याचं आढळलंय। या सर्व त्रुटींमुळे MCAच्या 5ही अन्न आस्थापनांवर एफडीएकडून कारवाई करण्यात आली।